मित्रांनो, घरकुल संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहेत। आता महाराष्ट्रासाठी केंद्र शासनाकडून 20 लाख घरकुल हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवली जाणार आहेत। मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्र काय काय लागणार आहेत, या योजनेसाठी कोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात, याचे नियम अटी काय आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे, MS मराठी संग्राम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट ह्या मिळत राहतील। मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना 2025 अंतर्गत महाराष्ट्रातील गरिबांना 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर घरे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार 20 लाख घरे या योजनेअंतर्गत मंजूर झाली आहेत। ही योजना देशातील अनेक राज्यांमध्ये लागू केली जात असली तरी महाराष्ट्राला या योजनेअंतर्गत विशेष प्राधान्य देण्यात आलेले आहेत। घरकुल योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये कशी असणार आहेत? केंद्र सरकारने दिलेली मंजुरी ही महाराष्ट्रात एकूण 20 लाख घरे हे मंजूर करण्यात आलेली आहेत। यामध्ये 13 लाख नवीन घरे आहेत आणि 6,37,000 मागील घरे यांचा समावेश करण्यात आलेला आहे। अनुदान रक्कम ही कशी असणार आहे? ग्रामीण भागासाठी ही प्रति लाभार्थी 1,20,000 एवढी असणार आहेत आणि डोंगरी भागासाठी प्रति लाभार्थी 1,30,000 एवढी असणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहेत की अनुदान रक्कम लवकरच वाढवली जाईल। जर इथं राज्य शासन किंवा केंद्र शासनाला वाटलं तर यामध्ये वाढ ही करायची आहे, तर या रकमेमध्ये सुद्धा वाढ केली जाऊ शकते। त्यानंतर लाभार्थीची निवड कशी असणार आहे? लाभार्थीची निवड ही सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011च्या प्राधान्य यादीवर आधारित आहेत। घरकुल योजना ही 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे? आता तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज करू शकतात की कसा करू शकतात, तर हे आपण इथं पाहणार आहोत। सध्या या योजनेचा ऑनलाईन अर्ज उपलब्ध नाही। तुम्हाला अर्ज ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन करावा लागेल। म्हणजे तुम्ही इथं बघू शकतात, ऑनलाईन कोणत्याही प्रकारचा अर्ज उपलब्ध नाही। तुम्हाला जर घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। आता अर्जासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे कोणकोणती कागदपत्र तुम्हाला घरकुल योजनेसाठी लागणार आहेत, तर हे इथं आपण बघूयात। सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे तुम्हाला 7/12 उतारा किंवा मालमत्ता पत्र लागणार आहेत। त्यानंतर ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र लागणार आहेत, आधार कार्ड लागणार आहेत, रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र सुद्धा लागणार आहेत। त्यानंतर तुम्हाला लागणार आहेत मनरेगा जॉब कार्ड। आता भरपूर जणांनी मनरेगा जॉब कार्ड अजूनपर्यंत काढलेलं नाहीत। ज्यांनी काढलेलं नाही तर त्यांनी आपलं जॉब कार्ड हे ग्रामपंचायत पंचायत समितीमार्फत काढून घ्यायचं आहे। पंचायत समितीमध्ये जाऊन किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तिथं तुमचं जॉब कार्ड हे काढू शकता। आणि भरपूर जणांनी जॉब कार्ड काढलेलं आहे, परंतु काहींचं जॉब कार्ड हरवलेलं आहे किंवा काहींना जॉब कार्ड सापडत नाहीत, भरपूर असे प्रॉब्लेम आहेत। तर त्यांनी आपलं ऑनलाईन जाऊन जॉब कार्ड काढू शकतात, डाउनलोड करू शकतात। ऑनलाईन जॉब कार्ड हे डाउनलोड करण्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत। आपण त्यावर अगोदर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। जर तुम्हाला माहीत नसेल कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमचं जॉब कार्ड हे डाउनलोड करू शकतात। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे तुमचं बँक पासबुकची झेरॉक्स। आता एवढी डॉक्युमेंट तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर लागणार आहेत। एक 5 ते 6 प्रकारची डॉक्युमेंट तुम्हाला इथं आहेत। त्यानंतर अर्जाची प्रक्रिया ही कशी असणार आहे? जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीला भेट द्यायची आहे, तिथं तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। वरील कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहेत। जेवढी आपण कागदपत्रे आतापर्यंत बघितलेली आहेत एवढी कागदपत्रे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये घेऊन जायची आहेत। अर्ज भरून कागदपत्रांसह जमा करायचे आहेत। अर्जाची पोहोचपावती घ्यायची आहे। ज्यावेळेस तुम्ही घरकुल योजनेसाठी प्रस्ताव सादर कराल ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये, तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील हे सबमिट करताल, त्यावेळेस तुम्हाला अर्जाची एक पोहोचपावती तिथून तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर लाभार्थीची निवड प्रक्रिया ही कशी असणार आहे, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। बघा इथं लाभार्थीची जी निवड होणार आहे तर ही कशा पद्धतीने होणार आहे? सगळ्यात प्राधान्य क्रमांक कोणाला दिलं जाणार आहे? भूमिहीन कुटुंबे ज्यांचे उत्पन्न मोलमजुरीवर आधारित आहेत अशांना प्राधान्य दिलं जाणार आहे। महिला कुटुंब प्रमुख असलेले कुटुंबांना सुद्धा प्राधान्य दिलं जाणार आहे आणि 16 ते 59 वयोगटातील प्रौढ नसलेले कुटुंबांना सुद्धा इथं प्राधान्य मिळणार आहे आणि 25 वर्षावरील अशिक्षित व्यक्तींचे कुटुंबांना सुद्धा इथं प्राधान्य मिळणार आहे। त्याचबरोबर अपंग व्यक्ती असलेल्या कुटुंबांना सुद्धा इथं प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर ग्रामसभेतील निवड कशी केली जाते? ग्रामसभा प्राधान्य यादी तयार करते, त्यामध्ये बेघर 1 खोली 2 खोली अशा प्रकारे लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते। निवडीनंतर लाभार्थ्यांची नावे ही जाहीर केली जातात। मित्रांनो, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि एकाच वर्षात 20 लाख घरांची घोषणा ही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी योजना ठरली आहे।
या महाराष्ट्रातील गरिबांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही इथं बघू शकतात महाराष्ट्रासाठी 20 लाख घरकुल हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये 13 लाख नवीन घरे हे बांधली जाणार आहेत। त्याचबरोबर 6,37,000 या जुन्या घरकुलांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकतात। तुम्हाला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे की ऑनलाईन करायचा आहे, त्याचबरोबर या योजनेच्या नियम आणि अटी काय आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया असंच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।